शेतीची सुपीकता म्हणजे काय, ती कशी टिकवता येते याचा आपण पाठ आज पाहत आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात? आशा आहे की सर्वजण ठीक असाल. तर मित्रांनो, आपल्या या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण शेतीच्या सुपीकतेविषयी ती जाणून घेतले होते. तर जर कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आज पाहून घ्या, कारण आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शेतीची सुपीकता कमी होण्याची कारणे कोणती असतात ते जाणून घेणार आहोत आणि सोबतच आपण शेतीची सुपीकता टिकवण्यासाठीच्या काही उपाययोजनाही पाहणार आहोत. तेव्हा शेतीच्या या महत्त्वपूर्ण माहितीला जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर देखील करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी गुरुदत्त लामतुरे, ॲव्हेंचर ॲग्री टेक्नॉलॉजी या कंपनीचा मागील 13 वर्षापासून संचालक या पदावरती मी काम करत आहे. शेतीसाठी आवश्यक असणारे सेंद्रिय खतं, सेंद्रिय औषधं यांची निर्मिती आम्ही करतो. आतापर्यंत या उत्पादनांच्या वापरामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा फायदा झालेला असून त्यांच्या शेतीच्या उत्पादनात देखील बराच फरक पडलेला आहे. मित्रांनो, यासोबतच शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधित अनेक समस्या असतात, ज्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही विविध सेमिनार देखील आयोजित करत असतो. तेव्हा जर का तुम्ही देखील शेती करत असाल किंवा शेती करणार असाल आणि तुम्हाला देखील काही मदतीची आवश्यकता असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आता वळूयात आपल्या व्हिडिओच्या विषयाकडे. तर मित्रांनो, शेतीची सुपीकता हा शेतीसाठीचा महत्त्वाचा असा घटक असतो. परंतु सध्या शेतीची सुपीकता कमी होत चालली आहे आणि याची काही प्रमुख कारणे आहेत जी की आपण आता पाहणार आहोत. जमिनीचा सामू 6 पेक्षा कमी किंवा 8 पेक्षा जास्त असणे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सामू म्हणजे काय? तर जमिनीचा सामू म्हणजे विविध अभिक्रियांचा निर्देशांक, ज्यानुसार जमिनीचा सामू 7 पेक्षा कमी असल्यास आम्लधर्मी तर 7 पेक्षा जास्त असल्यास अल्कधर्मी असा असतो. सर्वसाधारणपणे 6.5 ते 7.5 या दरम्यान सामू असल्यास पिकांची आवश्यक सर्वच अन्नद्रव्ये घेण्याची शक्यता वाढते. आजकाल हाच सामू एकतर खूप वाढत आहे किंवा खूप कमी झालेला आहे, ज्यामुळं त्याच्या सुपीकतेवरती त्याचा परिणाम दिसत आहे. त्यानंतर दुसरे प्रमुख कारण म्हणजे जमिनीत सेंद्रिय कर्बाचे देखील प्रमाण खूप कमी असणे. यामुळे देखील पिकांची उत्पादन क्षमता कमी झालेली आहे. जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण अतिशय जास्त असणे, त्याचबरोबर जमिनीची जलधारण क्षमता अतिशय कमी असणे, म्हणजेच की जर जमिनीमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता खूप कमी असेल तर त्याचाही शेतीवरती परिणाम होतो. यानंतर जमीन पाणथळ किंवा उथळ किंवा फार खोल असणे. जमिनीवरती खूप पाणी असेल किंवा ती जमीन उथळ असेल तरी त्या शेतीवरती पीक घेण्यासाठी अडचण निर्माण होते. यानंतर शेतीची सुपीकता कमी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकाच शेतात सतत एकच पीक घेत राहणे, पिकांची फेरफालट न करणे, भरखते अजिबात न वापरणे, क्षारयुक्त पाण्याचा सतत वापर करणे. या सर्व कारणांनी देखील शेतीची सुपीकता मोठ्या प्रमाणात खालावत चाललेली आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग ही सुपीकता टिकवून राहावी या किंवा वाढावी यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे? तर याच उपाययोजना आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, शेतीची सुपीकता टिकवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या शेतीतील मातीचे परीक्षण करून घेणे अतिशय आवश्यक आहे. मृदा परीक्षण काय असते, ते कसे केले जाते याची सविस्तर माहिती आपण आगामी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा पुढील व्हिडिओ नक्की पहा. यानंतर मित्रांनो, आपल्या जमिनीमध्ये एकच पीक सतत न घेता पिकांमध्ये बदल ठेवा. रासायनिक खतांचा वापर नियंत्रित करा. सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करा. शेतीमध्ये ताक, दह्यांच्यासारखी हिरवळीची पिके घ्यावीत. मागील पिकांचे अवशेष जाळून न टाकता परत जमिनीमध्ये पिकांच्या मुळाभोवती टाकावे, जेणेकरून त्यांचे कुजल्यानंतर चांगले सेंद्रिय कर्ब वाढवणारे खत तयार होईल. सेंद्रिय खताची सविस्तर माहिती देखील मी तुम्हाला येत्या काही व्हिडिओमध्ये देणार आहे. तेव्हा आपले येणारे व्हिडिओ देखील नक्की पहा. याचबरोबर मित्रांनो, आम्ही देखील पिकांच्या वाढीसाठी असे उत्तम सेंद्रिय खत उपलब्ध करून देत आहोत. जर का तुम्हाला देखील आपल्या शेतीसाठी उत्तम खते, उत्तम औषधे हवे असतील तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकन देखील प्रेस करा. चला तर मग लवकरच भेटूया शेतीविषयी अशा महत्त्वपूर्ण वेगवेगळ्या विषयांसहित. तोपर्यंत जय जवान, जय किसान.